प्रधानमंत्री आवास योजना व स्वच्छ भारत अभियानामुळे जीवनमान सुधारले आहे। माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा। तसेच आरोग्य पोषण निर्देशांक वाढीसाठी या मोगी आरोग्य पोषण मिशनची तर शिक्षण क्षेत्रात मूलभूत साक्षरतेचा निर्देशांक वाढविण्यासाठी मिशन गरुडझेप या शैक्षणिक अभियानाची सुरुवात आपण करतो आहोत। ज्यांना बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे।
HPV लसीकरणाद्वारे मुलींचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील सुमारे 1.75 लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. ॲग्रिस्टॅक व PM किसान अंतर्गत नोंदणी वाढली असून खरीपासाठी बियाणे व खतांचा साठा उपलब्ध आहे. भरारी पथके व नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेल्या नाविन्यपूर्ण अस्तित्व भिली AI प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना मातृभाषेत मार्गदर्शन मिळत आहे. पायाभूत सुविधा, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण व ग्रामविकासाच्या कामांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत विकासात तडजोड होणार नाही याची मी ग्वाही देतो, असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे, नायब तहसीलदार रमेश वळवी, निवडणूक नायब तहसीलदार भक्तराज सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी जयेश राऊळ, सहायक महसूल अधिकारी राहुल निकुंबे, रामदास पवार, महसूल सहायक संदीप शिंदे, जयप्रकाश पानपाटील, जगदीश मराठे, ग्राम महसूल अधिकारी गुलाब पाडवी, पोपट वाडेकर व शिपाई भटुभिल यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक अजून पटले, भगवान धात्रक, सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार सुपडू राठोड, संजय माळी, सुभाष तमखाने यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. श्रीमती दीपमाला प्रकाश पाटील, रुपये 10,001 चा धनादेश, शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कुणाल सुनील वीर, सन्मानचिन्ह व गौरव. आशा सेविका संगीता पाडवी, अनिल जगदेव व श्रद्धा वाडिले यांना मोबदला रक्कमेचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनगणना वजा 2027 पहिला टप्पा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव कदम यांनी केले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. अख्ख्या देशातील उद्योजन परिस्थिती गॅस, पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता साठेबाजी टाळावी. भारत सरकारच्या जनगणना 2027 साठी जिल्हा सज्ज असून मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना, घरगणना होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी अचूक माहिती देऊन यामध्ये सहभाग नोंदवावा. राज्याच्या अर्थसंकल्पातून आदिवासी विकास, आरोग्य, रस्ते व रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. बिरसा उपक्रम, डिजिटल आरोग्य व्यवस्थापन, ग्रामसडक योजना, सूक्ष्म उद्योग केंद्रे, उमेद मॉल, हरित ऊर्जा उपक्रमामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल. जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकाश वाटा, IIT, GE, नीट प्रशिक्षण व आमची अभ्यासिका पुन्हा फुल्ली अंतर्गत 125 गावांना अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. तोरणमाळ फेस्टिवल या प्रकाश येथे सिंहस्थ प्रवणीसाठी सुविधा उभारल्या जात आहेत. आदिवासी उपाययोजना, मातृभाषेत सेवा देण्यासाठी बहुभाषिक उपकरण विकसित करण्यात आले आहे. आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये CCTV बसून सुरक्षितता वाढवली जात आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. आकांक्षित जिल्हा तालुका कार्यक्रमामुळे आरोग्य, शिक्षण, कृषी व कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. महसूल विभागाने 99.97% सेवा वेळेतून पारदर्शकता वाढवली आहे. ऑफिसमुळे कामकाज गतिमान झाले असून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानमध्ये सेवांची हमी व सिकल सेल नियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये दुहेरी यश मिळाले. याबद्दल जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे मी अभिनंदन करतो. व नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालयामुळे सेवा अधिक सुलभ होणार आहे. जिल्हा पोलीस दलाने ई-वीट, पेट्रोलिंग, ड्रोन, डायल 112 मिशन सक्षम व समुदाय पोलिसिंगद्वारे कायदा सुव्यवस्था प्रभावीपणे राबवली आहे. एकलव्य क्रीडा संकुलामुळे पोलीस दलाची तंदुरुस्ती व क्रीडा संकुलाला चालना मिळाली आहे. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी 1098 किंवा 112 हेल्पलाईनची माहिती घ्यावी. जिल्हा परिषदेमार्फत पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकासाला प्रगती झाली असून जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियानामुळे जीवनमान सुधारले आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सर्वांनी सहभाग घ्यावा. तसेच आरोग्य पोषण निर्देशांक वाढीसाठी या मोगी आरोग्य मिशनची तर शिक्षण क्षेत्रात मूलभूत साक्षरता निर्देशांक वाढण्यासाठी मिशन गरुडजीप या शैक्षणिक अभियानाची सुरुवात आपण करत आहोत. जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. HPV लसीकरणाद्वारे मुलीचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील सुमारे 1.75 लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यात आला आहे. ॲग्रीटेक PM किसान अंतर्गत नोंदणी वाढली असून
खरीपासाठी बियाणे खताचा साठा उपलब्ध आहे. भरारी पथके व नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. जिल्हा परिषद निर्माण केलेले नाविन्यपूर्ण अस्तित्व बिली AI प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना मातृभाषेत मार्गदर्शन मिळत आहे. पायाभूत सुविधा, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास या कामामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत विकासात तडजोड होणार नाही याची ग्वाही मी देतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.